तंत्राची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 35.4 सेल्सिअस तर किमान 27.0 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 6.6 तास तर हवेचा ताशी वेग होता 6.1 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 59% तर दुपारी होती 37% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 11.1 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 969.2 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आणि याचा विषय आहे खरीप पूर्व पिकांचे नियोजन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला हे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना आणि तसेच विशेष आभार अकोला आकाशवाणीचे. मे महिना सध्या चालू आहे. पूर्व मान्सून जे म्हणतो त्याच्या ज्या सूचना आहेत त्या सध्या आपल्याला मिळत आहेत आणि साहजिकच आहे की यामुळे आपल्या शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. नाही निदान यावर्षी तरी आपल्या ज्या पेरण्या आहेत त्या वेळेवर होतील असं त्यांचं ठरलेलं आहे. खरीप पिकाचं ज्यावेळेस आपण नियोजन करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे मुद्दे त्याच्यामध्ये सांगता येतील. त्याच्यामध्ये बियाणं असेल, शेतीची मशागत असेल, खताचं व्यवस्थापन असेल, असे बरेचसे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला या खरीप पूर्व नियोजनामध्ये आपल्याला घेता येतील. तर सर याच्यामध्ये जो एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे साहजिकच आहे, तो म्हणजे जमिनीचा. आणि जी जमीन असेल तिची जर का मशागत व्यवस्थित झाली असेल तर येणारा जे पीक आहे आपलं आपल्याला घेता येईल. तर सर जमिनीची मशागत करताना आपल्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कुठलं लक्ष द्यायला पाहिजे? बरोबर. बघा, अतिशय महत्त्वाचा विषय आहे जमिनीची मशागत. आता नेहमी असं सांगितलं जातं की आपल्या जमिनीची मशागत ही मार्च किंवा एप्रिलच्या अगोदर आपली नांगरटी चांगली झाली पाहिजे. आता बरोबर मार्चमध्ये जर का नांगरटी आपली झाली तर ती जमीन चांगली तपते, त्याच्यामधले तणांचे तसेच कीटक, किडे, किटकूल यांचे जे कोश आणि अंडी आहेत त्यांचा नायनाट होतो एवढ्या तप्त उन्हामध्ये. हा झाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जमिनीला फेरपालट चांगल्या प्रकारे बसते खोल नांगरटी झाल्यामुळे आणि जे मुळं आहेत तणांचे ते वरती येतात आणि त्याचासुद्धा ते तणांच्या बियाचासुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये नायनाट होतो. म्हणून ही खोल नांगरटी आपल्याला झाली पाहिजे. नंतरचा एक मुद्दा असतो की खोल नांगरटी झाल्यावरती आपल्याला जशीच आपली पावसाळ्याची चाहूल लागते, म्हणजे आपण ज्याला म्हणू
15 मे नंतर किंवा जूनचा पहिला आठवडा म्हणू, की त्या कालावधीमध्ये आपलं हे शेणखत गेलेलं पाहिजे. आता बघा, शेणखत टाकताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ते चांगलं कुजलेलं शेणखत असावं. आता बरेचदा आम्ही बघतो किंवा शेतकऱ्यांकडे भेटीला जातो, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की त्या शेणखतामध्ये प्लॅस्टिक तसंच आहे, काचं तसेच आहे, ते काडी कसं ते कुजतच नाही, ते शेण नेऊन टाकल्या जातं. शेण हा भाग वेगळा आणि शेणखत हा भाग वेगळा. नक्कीच. हां, आता होतं काय, हे शेण तिथं जाऊन पडल्याचं आणि ते कुजतच नाही आणि त्यामुळं काय होतं, तणांचा ते कुजल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव शेणखत टाकलेल्या वावरामध्ये आपल्याला अधिकच दिसून येतो. तर म्हणून हे जे शेणखत आपल्याला नेऊन टाकायचं आहे, चांगलं कुजल्यानंतरच त्याच्यामध्ये नेऊन टाकायचं आहे, वातावरणामध्ये थंडावा आल्यानंतर. आपण बघतो की शेतकऱ्यांची जी घाई होते की जोपर्यंत पाणी पडत नाही तोपर्यंत बरेचसे शेतकरी लक्ष देत नाही आपल्या शेतीकडे. मग त्याच्यामध्ये बी बियाणं असेल, खत असेल, बरोबर, की इतरत्र समस्या सर्व होऊ शकते. बऱ्याच शेतकऱ्यांकडे पैशाची पण अडचण असते की त्यांचं ते नियोजन ते करू शकणार नाहीत, म्हणून शेतकऱ्याला एखादं वाण आपल्याला विकत घ्यायचं असते. परंतु होऊ शकते की तो जेव्हा पाणी पडते त्यावेळेस आपल्या कृषी केंद्र म्हणा किंवा इतर ठिकाणी खूप गर्दी होते. तर आपल्या शेतकऱ्यांना जे वाण पाहिजे किंवा जे खत पाहिजे ते वेळेवर मिळत, त्याची अपेक्षाही नसताना त्याला दुसरं बियाणं याच्यामध्ये घ्यावं लागतं. नियोजन आपल्या शेतकऱ्यांना आधीच केलं पाहिजे. शेतकऱ्यांचं आपल्याकडे मुख्य पीक आहे कपाशी, सोयाबीन आणि तूर. आता बरेच शेतकरी म्हणतात की दरवर्षी बियाणं विकत घ्यावं लागतं का हो? तर मी याचं उत्तर म्हणेल नाही. सोयाबीन असा पीक आहे त्याचं, किंवा तूर एक असं पीक आहे, दरवर्षी त्याचं बियाणं मार्केटमधून किंवा कृषी सेवा केंद्रावरून विकत घेण्याची गरज नाही. मग याला काय करता येईल बुवा, तर याला आपलं घरचं बियाणं जरी आहे ते जरी साफसफाई करून त्याची उगवण क्षमता जर का आपण तपासली आणि ती जर का 75% आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला जास्त पैसे खर्च करायची गरज नाही. कोणतंही कृषी सेवा केंद्रावर आपल्याला जायची गरज पडणार नाही जर का घरचं बियाणं असेल. म्हणजे एक प्रकारे आपल्याला एक तयारी त्याच्यामध्ये खरीपची करायची आहे की त्या बियाण्याची उगवण क्षमता आपल्याला घरच्या तपासून ठेवायची आहे. मग आपल्याला साफसफाई कशाने करायची बुवा, ते स्पायरलवालं आता बाजारामध्ये आलेले आहेत बघा, त्या स्पायरलच्या साहाय्याने सुद्धा आपण साफसफाई करून बियाणं भरून ठेवू शकता. नंतर त्याच्यातलं प्रत्येक पोत्यातलं थोडं थोडं बियाणं आपल्याला काढायचं आहे. ते काढल्यानंतर पहिल्या न्यूजपेपरमध्ये 100 दाणे, दुसऱ्या न्यूजपेपरमध्ये 100 दाणे, तिसऱ्या न्यूजपेपरमध्ये 100 दाणे, सतत त्याच्यावरती 5 ते 6 दिवस पाणी मारायचं आहे. 7व्या दिवशी त्याचा काउंट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये त्याचा ॲव्हरेज काढून, म्हणजे पहिल्या याच्यातले उरले 75, दुसऱ्या याच्यातले उगवले 76, तिसऱ्या याच्यातले उगवले 77, तिघांचं जर का ॲव्हरेज काढलं तर तो येतो 76. म्हणजे अशा रीतीने जर का जर्मिनेशन 75% आणि त्यापेक्षा अधिक असेल तर आपण ते बियाणं पेरणीसाठी योग्य समजावं. मग ते विकत आणलेलं असावं किंवा घरचं असावं. तुरीलाही सेम आणि सोयाबीनलाही सेम. कपाशीच्या मात्र बाबतीत वेगळं आहे. कपाशीमध्ये BT वाण आहेत, हायब्रिड व्हरायटी आहेत, ते दरवर्षी आपल्याला वेगळं विकत घ्यावं लागतं. आणि सर, आपण कपाशीची पेरणी करताना त्याच्यामध्ये एक बीटीच्या सोबत एक दुसरं पण पाकिट त्याच्यामध्ये. आता ते पहिले यायचं. आता काय करायचं, नॉन BT आणि BT ते वेगवेगळं एक पिल्लू पाकिट म्हणायचं त्याला आपले शेतकरी, त्याच्यामध्ये ते वेगळं यायचं. आता त्याच्यातच ते मिक्स करून येतं, त्यामुळं वेगळं लावायची आता ते काही गरज पडत नाही. त्याच्यातच BTचे झाडं येतात आणि काही नॉन BTचे असतात. आता नॉन BTचे झाडं याच्यासाठी असतात की अळीला काहीतरी खाद्य असलं पाहिजे, नाही तर ती प्रजनन करेल आणि त्याचं ॲडॉप्टेशन करेल आणि BTसुद्धा आपलं कामातून जाईल. आता त्याच्यामध्ये शासनाने मिक्स करूनच देते. हॅलो हॅलो, अकोला आकाशवाणी. आकाशवाणी अकोला कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, हा फोन इन कार्यक्रम आहे. तर तुमचं आधी नाव सांगा ते आम्हाला. नाव राजू पोटे, राहणार सोनगाव, अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती. तर आजचा आपल्या फोन इन कार्यक्रमात जो विषय आहे तो आहे खरीप पूर्व पिकांचे नियोजन. हा आजचा आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे. तर या संदर्भात तुमचा कोणता प्रश्न आहे? यावर्षी आम्हाला कपाशी आणि तुरीची लागवड करायची आहे. कपाशी आणि तूर. हा, कपाशी आणि तूर, त्याच्याबद्दल कोणते वाण निवडावे याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे का? हो, वाण कोणती निवडायची, कपाशी कोणती निवडायची? 2-3 पद्धती आहेत कपाशी लागवडमध्ये. जी शेती आहे भारी प्रकारात मोडते की हलक्या की मध्यम? हलकी ते मध्यम स्वरूपाची. हलकी ते मध्यम, बरोबर. 6.5 ते 7.5 पर्यंत आहे. तुम्ही 2 प्रकारे कपाशीची लागवड करू शकता. एक आहे सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान आणि दुसरं अतिसघन पद्धतीने. आता याच्यामध्ये काय असतं की कपाशी लागवडीमध्ये जर का 90 बाय 30 सेंटीमीटर, म्हणजे त्याला आपण क्लोजर स्पेसिंग असं म्हणतो, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. दुसरा एक प्रकार आहे हाय डेन्सिटीने, म्हणजे 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर, म्हणजे 3 फूट बाय अर्धा फूटवर.
या 2 प्रकारे आपण कपाशीची लागवड करू शकता. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठीचं बियाणं आपल्याला विकत घ्यायचं आहे. तर बियाण्यामध्ये आपल्याला विकत घेताना प्रायव्हेट कंपनीमध्ये असो किंवा विद्यापीठाचं कोणत्याही व्हरायटी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही इरेक्ट टाईप व्हरायटी आहेत, म्हणजे उभाट वाढणाऱ्या व्हरायट्या म्हणतो, त्याची निवड करायची आहे. राशी कंपनीची स्विफ्ट आहे, US ॲग्रीची 4823 आहे, अंकुरची कीर्ती आहे. हां, लवकर येणारा वाण लागत असेल तुम्हाला तर बायोसीडची बायोबोल्ड आहे. अजून क्रिस्टलची फर्स्ट क्लास आहे. ह्या तुम्ही व्हरायटी त्याच्यामध्ये निवडू शकता. अंतर असलं पाहिजे 3 फूट बाय अर्धा फूट किंवा 3 फूट बाय 1 फूट. आता दुसरा तुमचा विषय होता तुरीचा प्रश्न होता. तुरीबद्दल आपल्याकडे अतिशय सुंदर वाण एक आलेलं आहे. त्या वाणाचं नाव आहे BDN 716. लाल कलरची तूर आहे, मर रोगास प्रतिकारक आहे, डाळीसाठी अतिशय उत्तम आहे आणि पाऊस कमी अधिक जरी असला तर चांगलं उत्पन्न देणारी म्हणून ही व्हरायटी आपल्याकडे एक आलेली आहे. तर BDN 716 ही एक तुम्ही व्हरायटी निवडू शकता. त्याच्यामध्ये आता खरीप पूर्वमध्ये तुम्हाला याचं बियाणं आपल्या कृषी विज्ञान केंद्र अकोलाला सुद्धा उपलब्ध आहे किंवा तुम्ही महाबीजला सुद्धा याचं बियाणं उपलब्ध आहे. 20-22 वर्षाच्या आधी विद्यापीठात गेलो होतो आम्ही, त्यावेळेस BSMR 736 नावाचं वाण लावला. तो सुद्धा वाण एकदम चांगला आहे, BSMR 736. परत एक गोदावरी सुद्धा वाण आलेला आहे. गोदावरी चांगला, ती सुद्धा तूर आहे, तुम्ही घेऊ शकता. BDN 711 सुद्धा आहे, BDN 716 सुद्धा आहे. पण काही शेतकऱ्यांना जी लाल कलरमध्ये पाहिजे असते, BDN 711 ही व्हाईट कलरमध्ये आहे, BDN 716 ही लाल कलरमध्ये आहे. धन्यवाद. मी करणवाडी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथून महादेव पाचोली बोलतो सर. माझा प्रश्न खरीप पिका संबंधित आहे. खरीप हंगामात आता बी बियाण्याची खरेदी करावी लागेल, त्यासाठी बियाणं खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? बियाणं खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, अतिशय सुंदर प्रश्न आहे. बघा, आपण जे बियाणं विकत घेणार आहोत ते बियाण्याला कोणत्या रंगाचा टॅग लागलेला आहे ते बघायचं. म्हणजे निळ्या रंगाचा आहे, तो सिंगल टॅग आहे, डबल टॅग आहे की पांढऱ्या रंगाचा आहे. तर शक्यतोवर आपल्याला निळ्या रंगाचा टॅग असलेलं बियाणं घ्यायचं आहे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आधारनुसार किंवा सातबाऱ्यावरील नावानुसार आपल्याला त्याचं बिल घ्यायचं आहे. ते बिल हे पक्क बिल असावं, म्हणजे चिटोऱ्यावरती ते नसावं. त्याच्यावरती GST नंबर, दुकानदाराचं लायसन नंबर हे त्याच्यावरती नमूद असावं. तिसरी मुद्दा की आपल्याला जी थैली फाडायची ती उलट्या दिशेने फाडायची आहे. जिकडून टॅग लागलेला आहे ती तसंच बाजू ठेवायची आहे, खालच्या दिशेने ती थैली फाडायची आहे आणि 50 ग्राम का होईना त्याच्यातलं बियाणं आपल्याला जतन करून ठेवायचं आहे. भविष्यात जर का उगवण क्षमतेचं जर का आपल्याला समस्या आली तर किंवा तक्रार निवारण करायची असल्यास तर हे प्रामुख्याने 3 मुद्दे आपल्याला करायचे आहे. या व्यतिरिक्त नवीन बॅग जरी विकत आणलेली आहे तरी त्याच्यावरती विश्वास न ठेवता त्याच्यातले 100 पासून ते 300 दाण्यापर्यंत टाकून पाहायचं आहे. सोयाबीनसाठी आपल्याला 75% उगवण क्षमता पाहिजे, तुरीसाठी 75 पाहिजे, कपाशीसाठी आपल्याला उगवण क्षमता 70 ते 75च्या जवळपास आपल्याला असावी. तर हे महत्त्वाचे आपल्याला तपासणी करूनच नंतर हे बियाणं आपल्याला पेरायचं आहे. आणि 2 लॉटचं बियाणं एकत्रित मिक्स करून न पेरता एकाच लॉटचं आपल्याला मागणी करताना एकाच लॉटचं बियाणं दुकानदाराला मागायचं आहे. हो सर. पेरताना एका शेतामध्ये एकच जातीचे पेरावे की वेगवेगळ्या जाती पेरलं चालेल? नाही, शक्यतोवर ते एकाच जातीचे पेरावे जेणेकरून त्याच्यामध्ये भेसळ होणार नाही. काढणी कसं असते, कोणती व्हरायटी जी आहे की ती लवकर येणारी असते, कोणती उशिरा येणारी असते, मग आपल्याला सोंगणी करताना अवघड जातं. बरोबर. हां, आणि विशेष म्हणजे आपल्याला बियाणं पेरताना बीज प्रक्रिया करूनच पेरायचं आहे. मग आता उदाहरणार्थ सोयाबीन आहे, सोयाबीनला आपल्याला थायरम प्लस कार्बॉक्झिन म्हणजे बाजारात विटावॅक्स पॉवर नावाने येतं, वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळ्या नावाने येतं. तर याची 1 किलोला 3 ग्राम प्रमाणे बीज प्रक्रिया करून पेरायचं आहे. तुरीला याचीच बीज प्रक्रिया 4 ग्राम प्रमाणे करून पेरायचं आहे. आणि कपाशीच्या याला ऑलरेडी बीज प्रक्रिया करून येते. तर हे आपल्याला बीज प्रक्रिया करून पेरणी केल्याच्याने त्याच्यावरती रोगराईचा प्रादुर्भाव हा कमी येतो. धन्यवाद सर. जेव्हा आपण आपला पिकाची लागवड करतो तर साहजिकच आहे त्याच्यामध्ये किडीचं येतातच. आणि जे किडींचं नियोजन आहे ते आपण कीड आपल्या झाडावर आल्यानंतरच आपण करतो, बरोबर, परंतु त्याच्या आधी पण उपाययोजना. आता उपाययोजना त्याच्यामध्ये अतिशय सोप्या आहेत. आपण नांगरटी ही दिवसाच्या वेळी केली पाहिजे. मग आता याच्यामध्ये दिवसाच्या वेळी का केली पाहिजे, आपल्याला जसं नांगरटी चालू असते त्याच्या मागे आपल्याला असं दिसून येतं ते पांढऱ्या कलरचे बगळे आलेले असतात. बरोबर आहे. ते बगळे काय करतात, त्याच्यातले किडे किटकुल अळ्या वगैरे त्याचे अंडे आणि कोश वेचून खातात. चिमण्यासुद्धा येतात, पक्षीसुद्धा येतात आणि एवढ्या तप्त उन्हामध्ये त्याला फेरपालट बसल्याने ते अंडे आणि कोश काय होऊन जातात, मरून जातात.
तर ही सगळ्यात महत्त्वाची आपली पहिली पायरी असली पाहिजे किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी. नंतर आपण कीटकनाशकं मारतो, नंतर आपण बुरशीनाशकं महागडे घेतो. ते न घेता आपण पूर्वनियोजन हे करायचं आहे. तर सर, खरीप पूर्व नियोजनामध्ये आपण तर या सर्व गोष्टींवर बोललोच. यांत्रिकीकरण खूप झालेलं आहे. बरोबर. आणि आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानंच प्रत्येक आता पेरणी केल्या जाते. मग त्याच्यामध्ये ते कपाशीची असो, तुरीची असो की बरोबर आपल्या सोयाबीनची असो. तर सर, आपल्या यंत्राची देखभाल आणि अंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा येतो याच्यामध्ये आपल्याला खरीप हंगामापूर्वी. आणि बरेचदा असं होतं की आपण ट्रॅक्टरला जे असतात यंत्र लावलेले, बरेचदा त्याच्यामध्ये जे 1 फूट म्हणा 1.5 फूट असं अंतर असतं. आणि ट्रॅक्टरवाला साहजिकच म्हणतो की गड्या मला जे सेटिंग लागलेली आहे त्याच्यामध्येच तू पेर. मी तर माझी सेटिंग बदलणार नाही, कारण की तेवढा वेळ नसतो. ट्रॅक्टरवाल्याला जे असतं आपल्याकडे प्रामुख्याने पाहिलं तर ते दिलेलं असतं त्याला एकराप्रमाणे पेरायला. बरोबर आहे. मग आता त्याला काय करायचं असतं, हे वावर पेरून दुसऱ्याच्या वावरात जायचं. पण त्याच्यासाठी त्याला एक विनंती करायची, त्याला थोडं थांबायचं आणि त्याची सेटिंग जी आहे, जसं सोयाबीनमध्ये आपल्याला 1.5 फुटाचं अंतर पाहिजे, तुरीमध्ये वेगळं अंतर पाहिजे, कपाशीमध्ये वेगळं पाहिजे. तर सोयाबीनचं ज्याचं सेटिंग सोयाबीनची लागलेली आहे ते एकदा आपल्याला तपासून बघायची. तपासण्याची फार सोपी पद्धत आहे. आपल्या शेतात वावरामध्ये ट्रॅक्टर आल्यावर आपण बोटाच्या साह्याने सुद्धा ते मोजू शकतो. म्हणजे आपल्याला जी 1.5 फुटाची आहे त्याच्यामध्ये किती बोटं येतात किंवा आपण टेपच्या साह्याने. आता दुसरी गोष्ट आहे की बियाणं बरोबर पडतंय की नाही, त्याच्यासाठी काय करावं लागतं की ड्रायव्हर तो अनुभवी आहे का नाही आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. मग आता ते बियाणं बरोबर लागलेलं आहे का नाही त्याचा तो नॉब पाहावा लागतो. शेतात आल्यावरती त्याचा नॉब 22 वर लावलेला आहे, 24 वर लावलेला आहे, 26 वर लावलेला आहे, म्हणजे तितकं किलो बियाणं तेवढं पडतं ते. आता परत काय करायचं, आपल्याला त्याचं जे चाक असतं ते चाक थोडंसं जागच्या त्याला उचलायला लावायचं हायड्रोलिकनी. ते चाक तिथं फिरून पाहायचं, सगळ्या नळ्यातून बियाणं पडते का नाही हे तपासून पाहायचं, ते तपासून बघायचं. तर मग हे आपल्याला तिथं एकदा 2 मिनिटं ते 3 मिनिटं या सर्व गोष्टी तपासायला लागतात. फार जास्त वेळ लागत नाही. परंतु पेरणी करताना पण शेतकऱ्याचं लक्ष त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आवर्जून हे लक्ष त्याच्यामध्ये घातलं पाहिजे. आणि बरेचदा असं होतं की पेरणं तर होतं, आपल्याला एखादी नळी लागते ते लक्षात राहत, त्यामुळे ते आपलं तास रिकामं राहतं. हे ज्या छोट्या मोठ्या चुका आहेत त्यामध्ये पण आपल्या शेतकऱ्यांनी स्वतःहून लक्ष द्यायला. आता हे एकदा शेतकऱ्यांनी स्वतः पाहायला पाहिजे. ट्रॅक्टरवाल्याला घाई असतेच, असं एकही ट्रॅक्टरवाला भेटणार नाही की ज्याला सीझन मध्ये घाई नाहीये. तर 2 नाही तर 3 मिनिटं काय होईना या गोष्टीला आपण एकदम तपासून पाहिलं पाहिजे. ते चाक फिरवून पाहिलं पाहिजे, सगळ्या नळ्यातून बियाणं पडतं का नाही हेही पाहिलं पाहिजे. परत त्याच्यामध्ये जर का तुरीचं बियाणं असेल आणि आपण जर का सोयाबीन पेरत असू तर ते पेटी साफ करून घेतली पाहिजे. बरोबर आहे. नाही तर ती तूर आणि सोयाबीन एकत्रच उगवेल. तर हे पेटी कुठेतरी साफ करून घेतली पाहिजे. पेरणी करताना पण उतराला आडवीस केली पाहिजे किंवा बांधबंदिस्ती केली पाहिजे. पेरणीच्या पद्धती आता BBF पद्धत निघालेली आहे, तर या पद्धतीचा अवलंब पण आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये करायला पाहिजे. बघा, आता 2 पद्धती आहेत. सोयाबीन आपण सरळ पद्धतीने पेरू शकतो, दुसरी आहे BBF पद्धतीने. BBF पद्धतीने त्याला म्हटलं जातं ब्रॉड बेड फरो. फरो म्हणजे काय, एक प्रकारची दोन्ही साईडनी 5 तास झाल्यावर दोन्ही साईडनी त्याच्यावरती नाली पडते. या नालीचा फायदा काय, जास्त जर का पाऊस झाला तर या नालीवाटी निघून जातो. आणि हे जे सोयाबीन बेडवरती पेरलं जातं त्याला एक प्रकारचा गादी वाफा तयार होतो. म्हणजे पाणी जर का कमी पडलं तर या गादी वाफ्यात पाणी आपल्याला साचून राहतं, जास्त झालं जातं नालीवाटे हे निघून जातं. दुसरा फायदा, बियाणं कमी लागते. बियाणं 20 ते जास्तीत जास्त 22 किलोपर्यंतच आपल्याला बियाणं BBFनी लागते. बियाण्याची सुद्धा बचत होते, बीज प्रक्रियाचा औषधाची बचत झाली. पाणी जर का जास्त झाला तर एक्सेस पाणी निघून गेलं, त्यामुळे सोयाबीन जो जळण्याचा प्रकार आहे तो सुद्धा कुठंतरी कमी झाला. एप्रिल किंवा मे महिन्यामध्येच बऱ्याच शेतकऱ्यांनी माती परीक्षण पण केलेलं आहे. बरोबर, होऊ शकते त्यांचा अहवाल कोणाला भेटला असेल तर कोणाला येणार आहे हे 4-5 दिवसात. ठीक आहे. तर ते या अहवालाचं अवलोकन करून खतांचं नियोजन आतापासूनच आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. बघा, आता अतिशय खतांचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता बरेच शेतकऱ्यांना सर्वात आवडतं खत म्हणजे DAP. मग काय होतं, त्या DAP भेटत नाही आहे म्हणून त्याच्यासाठी अजून त्या कृषी सेवा केंद्रावरती लाईनी लागतात. आता मी हे सांगेल शेतकऱ्यांना, सोयाबीनला DAPच्या जागी काही मी ऑप्शन त्यांना देईन की नुसतं DAPच खत न बघता अतिशय सुंदर खत म्हणून आपल्याकडे बाजारामध्ये आलेलं आहे 12-32-16 किंवा 14-35-14, 20-20-0-13
हे सुद्धा खतं तुम्ही घेऊ शकता. मग याचा डोस किती असला पाहिजे? आता माती परीक्षणाच्या नियमानुसार तो कमी जास्त होऊ शकतो. 12-32-16 किंवा तुम्ही घेतलं किंवा 14-35-14 घेतलं मिळतं जुळतं तर एकरी 75 किलो गेलं पाहिजे. अधिक 8 किलो दाणेदार सल्फर पेरतेवेळी खतात मिक्स करून ते द्यावं. 90% वालं सल्फर बाजारामध्ये येतं. सोयाबीन पिकाला सल्फरची नितांत गरज असते. तेलवर्गीय पीक असल्यामुळं त्याच्यातील तेलाचं प्रमाण वाढलं पाहिजे. तेलाचं प्रमाण वाढलं म्हणजे वजन वाढतं. वजन वाढलं म्हणजे इनडायरेक्टली उत्पन्न वाढतं. 12-32-16 75 किलो अधिक 8 किलो दाणेदार सल्फर सोयाबीन पिकास पेरतेवेळी द्यावे. 20-20-0-13 घेत असेल तर 20-20-0-13 एकरी 1 बॅग अधिक 30 किलो पोटॅश आपण हे द्यावं. इथे सल्फर देण्याची गरज नाही. 20-20-0-13 मधून ऑटोमॅटिकली सल्फर चाललं जातं. पण या व्यतिरिक्तही आपल्या शेतकऱ्यांनी कुठली काळजी याच्यामध्ये घ्यायला पाहिजे? हा, एक महत्त्वाची काळजी एक सांगायचा आपला जो मुद्दा सुटून गेला. पेरणी करताना 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पेरणीची शेतकऱ्यांना विनंती आहे की घाई करू नका. नाही बा मला ट्रॅक्टर भेटणार नाही, मला हे भेटणार नाही, मला ते भेटणार नाही. बियाणं खतं आतापासूनच खरेदी करणं सुरू करून द्या. जेणेकरून तुमचा पाऊस जर का पुरेसा झालेला आहे की त्याच्यानंतरच आपल्याला पेरणी करायची आहे. पेरणीची घाई करायची नाही. तर सर तुम्ही आज इथे आलात आणि खरीप पूर्व पिकांचे नियोजन या विषयावर जे का सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम ऐकलात आणि विषय होता खरीप पूर्व पिकांचे नियोजन आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत डॉक्टर कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेण्याची. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 2055 रुपये ते 2320 रुपये आणि आवक होती 63 क्विंटल. गहू लोकल 2000 रुपये ते 2800 रुपये आणि आवक होती 200 क्विंटल. गहू शरबती 2900 रुपये ते 3650 रुपये आणि आवक होती 151 क्विंटल. मूग 6855 रुपये ते 7500 रुपये आणि आवक होती 59 क्विंटल. तूर 5800 रुपये ते 7595 रुपये आणि आवक होती 1628 क्विंटल. हरभरा 4800 रुपये ते 5840 रुपये आणि आवक होती 788 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4000 रुपये ते 4325 रुपये आणि आवक होती 1288 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया उन्हाळ्यात पोल्ट्री फार्मचे नियोजन याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, पोल्ट्रीची बांधकामाची दिशा उत्तर दक्षिण असावी. त्यामुळे सूर्यप्रकाश सरळ फार्ममध्ये न पडल्याने तापमान जास्त वाढत नाही. 2 फार्ममधील अंतर कमीत कमी 20 मीटर असावे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहते. पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूने उंच आणि पसरट पाने असलेले वृक्ष लावावेत. यामुळे उन्हाच्या झळा कोंबड्यांना बसत नाहीत. पोल्ट्री फार्मचे छत गव्हाचा किंवा भाताचा कडबा किंवा उसाच्या पाल्याने झाकावे. यामुळे शेडमधील तापमान कमी राहते.
शेडच्या छतामध्ये आणि भिंतींमध्ये 2.6 ते 3.3 मीटर अंतर ठेवावे. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते. पोल्ट्री शेडच्या आजूबाजूने पांढरा कलर मारावा. यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होण्यास मदत होते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलीत उन्हाळ्यात पोल्ट्री फार्मचे नियोजन याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.